2 दिवसापूर्वी खासदार आणि आमच्या बेळगाव कर्नाटक महाराष्ट्र सीमा प्रश्न तज्ञ समितीचे अध्यक्ष धैर्यशीलदादा माने यांनी बेळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या विरोधात हक्कभंग प्रस्ताव त्या ठिकाणी सभागृहात ओम बिर्लांकडे मांडला होता। त्याचे पडसाद म्हणून आज त्यांचा पुतळा या लाल पिवळ्या संघटनांकडून बेळगावमध्ये जाळण्यात आला आहे। या पुतळा जाळण्याच्या प्रक्रियेला आम्ही महाराष्ट्र एकीकरण युवा समितीने महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने निषेध करतोय आणि महाराष्ट्राच्या कुठल्याही नेत्यानं आमच्या सीमा प्रश्नासंदर्भात आवाज उठवला तर त्यांच्या पाठीशी बेळगावातल्या 25 लाख सीमावासी राहतीलच। पण आता तरी महाराष्ट्र सरकारनं डोळे उघडून सीमावासियांच्या पाठीशी खंबीरपणे राहणं गरजेचं आहे। आजपर्यंत महाराष्ट्राच्या उदासीन धोरणामुळे 70 वर्ष हा प्रश्न प्रलंबित राहिलेला आहे। याच्यासाठी आक्रमक आणि ठोस पाऊल उचलून लवकरच याचा निकाल लावून घ्यावा आणि इथं जे असंवैधानिक कृत्य त्या ठिकाणी होतंय तेच ओम बिर्लांच्या निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न केलाय आणि केंद्राच्या गृहमंत्र्यांना सुद्धा इथं असंवैधानिक पद्धतीने जे काही चाललंय ते सगळं निदर्शनास आणून द्यावं आणि कर्नाटकावरच काहीतरी कठोर शासन करावं अशी विनंती मी महाराष्ट्रातल्या सर्वच राजकीय नेत्यांना आणि पक्षांना करतोय। धन्यवाद।